राईट उभार देवापाशी आलो होय इकडे यार तू समोर ये बोला की बाबा इकडे कानात सांगायचं काय तर बोला गंध का म्हणलं बाबा बाबा आशीर्वाद इकडे 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 मोरी बाबा आशीर्वाद मोरी बाबा आशीर्वाद देवापाशी आलो मातीला मी तोंडाला गंध ग वाटतंय बाबा बेटा बोट आहे तर मित्रांनो मागील पार्ट मध्ये बाबाचा पर्दाफाश झाला नव्हता तर ह्या पार्ट मध्ये आपण बाबाचा पर्दाफाश करणार आहोत. तुम्ही बघत राहा मित्रांनो. चला. तर तुम्ही गेल्या व्हिडिओ मध्ये पण बाबाला झोका देत आहोत आणि ह्या व्हिडिओ मध्ये पण झोका देत आहोत. तर तुम्हाला झोका देऊन काय भेटते? पुण्य भेटणार आहे. पुण्य पुण्य पुण्यच म्हणता. तुम्हाला काय भेटणार आहे? मला साधना भेटणार आहे. साधना? अरे पण ही पुण्य आणि साधना घेऊन तुम्ही करणार का आहो? लेकर बाळ रस्ती चलिणार आहोत. लेकर बाळ? ही पुण्य आणि साधना कोण आहेत? पुण्य बाबाची मोठी मुलगी आणि साधना बाबाची छोटी मुलगी त्यांना लगीन करणार आहे त्यासोबत आणि पुण्यासोबत मी. ह्यांना काय लग्नासाठी पुरी भेटणार झाल्याच काय दुसऱ्या? म्हणून बाबाची सेवा करायला लाव का तुम्ही? रे ए हात लावायच नाही बेटा इकडे तू मुरी आहे रे तू मुरी आहे बाबा का म्हणलाल तू हा बाबा माझं बी लग्न होईना झाले. साधना आणि पुण्यासारखे मला बी एखादी पोरगी आहे का बघा की. अरे हो की अरे मी का तुला लग्न जुळवून द्यायचं दिसला लोक येड छव्या अरे तू येर मुरी इकडे मुरी आहे काय लग्नाचा काय विषय काढायला माझ्यापाशी. मी इथं कशाला उपटाय बसलो असतो माझं झालं असतं तर 2 लेकरं करून दोन्हीला शाळेत घालवत होतो आणि इथं बसत होतो का मी. म्हणजे बाबा तुमचं लग्न झालं नाही मग ही पुण्य आणि साधना आल्या कुठून? खोट खोट अरे अरे डोसक्यातल्या मुंग्या खाली गोट्याला चालल्यात. ते आणलं माझं सामान आण सामान आण लवकर ते. मुरून ये की ही काय बोल आणि ही काय उभा. ही का झालं? गदा. तुमच्या आईचा फोदा. बाबा देते शिव्या पण मला माहित झालेला हाय बाबाच्या आयटमचं नाव आहे दिव्या. रूम नंबर 420. 420 मॅच येतात का करत होतो माहित आहे का? टाक कपडा आणि पत्त्या फीस. ह्यावर ही जुगारी बी दिसलाले. जंगली रमी प्यावना महाराज होतास का काय? आणि होय रे काम काय ती करा रे उग कुठं बी बोट कशाला करायला बिन कामाचं बोलायला उग तोंडाला येईल ती. काम तर बाबा आमचं एकच आहे. गेल्या पार्ट मध्ये बी तीच होतं ह्या पार्ट मध्ये बी तीच आहे. तुझा पर्दा फाश करायची बाबा आम्हाला. ए काही झटा वागड करत नाही तुम्ही माझं उग तोंडाला येईल ती बोलायला मला एवढी जीभ बाहेर काढून काही झटा करत ना तुम्ही. बाबा मला समज नको तू साधं सुध. तुझा करीन पर्दा फास आणि उठवीन तुझा वास. गली गलीनं आणि होय रे बेट्या बाबा तू त्यांच्याकडून आहेस का माझ्याकडून आहेस? इकडे का जाणती पुण्याकडून ना बाबा. मुरी आहे मुरी भाऊ मुरी आहे जरा आशीर्वाद घे महाराजाचा. बाबा बाबा पुण्यासाठी करला ना बाबा. ही कशा झटा करला पुण्यात काय करला पुण्य पाहिजे बाबा आपल्याला. झटा पुण्य भेटते मागे उभार बाबा 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 गांडीवर कदा मारीन. बाबा बाबा हिंग हो की ह्यांच भेटले. आयडिया आयडिया आयडिया. ए तू इकडे ये रे जरा. इकडे 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 इकडे. हे भावा त्या पुण्याचा नाच सोड. तुझ्यासाठी पटवून देतो मी गोरी पान पुरगी. तिची लय भारी आहे. काय लय भारी आहे तिनं गोरी पान हाय. तिला पटवून देतो. तू बाबाच्या बाबतीत सांग. नाही 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 बाबा सोबत धोका होणार नाही. बाबाच्या पुण्या जर बघितलं तुम्ही हाय हाय तुम्ही बी हे माईक सोडून पुण्याच्या लागा. मी तर म्हणतो बाबाची सेवा करा. तुम्हाला बी त्या बाबाच्या बियाची गाण तुझ्या बियाची गाण. तर मित्रांनो ही बाबाची सेवक जी आहेत ती लईच कठोर मनाची आहेत. त्यांनी काय सांगणार झालेत. आपण करू त्यांचा पर्दाफाश. चला सर सर मी बी जातो. बाबाच्या पुरी लय भारी आहे. बाबा तुमच्या चरणात घ्या. तुमच्या आश्रमात आशा द्या. आशाचं लग्न होऊन 3 वर्ष झाले. मध्ये बोट कर नुक तुला सांगला लाव. नाही बाबा धंद्या सोडून नको बोट कराय काय. नाही बाबा. बाबा तुमच्या पुरी लय भारी आहेत बाबा. आमचा हातात घ्या. बाबा तर निश्चित आले. जा तुम्ही सरपशी. सर चांगला आहे आपलं सरपशी. तर बाबा
तुझा पर्दाफाश तर करणार रे. पर्दाफाश हे माझ्या मुरी इथं जमिनीवर गांड घास. आणि होय रे हा बाबा ती गायच्या पुढ ठुला रे एखादी येडा घेतो सळसळ करायला जात तिथं आहे पुण्याकडे आहे. झाटा पुण्याकडे आहे. इथं आणलेली कुठं आहे? ते साधना घेऊन गेले. चोकाय गेली आहे. काय काय हे बघ हाय का कानात का खांडरा अडकल्यात का म्हणाला शिकाय म्हणलो मी शाळा शिकाय गेली का म्हणलो. बाबा बोलताना क्लिअर बोलत जावा. आमच्या कानात मळ झाला. कानात मळ ऐकू ये ना आम्हाला नीट. ते आणलं लिंबाचं खोड त्याच्या कानात घालून गळ 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 शाप करतो सगळं. तू का आणलास रे ही लांब सडक आहे? कानात घळ 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 घालायला बाबा. मला वाटलं दुसरीकडेच. इकडे रे तू लिंबू अशा तोंड कड तिकडं. त्यांच्या पाठी जाऊ नका सर. नको घालायचं. नको नको सर. मग गपचूप माझ्याकडून आहेस ना माझ्याकडेच थांब. हो सर. हा तर बाबा आता मी तुम्हाला विचारतो तुमची जन्मतारीख का आहे? जन्मतारीख नाही माझी बेटा. म्या वरून पडला दडल कोण झोक्यावर. तर मित्रांनो पाहिलात का बाबा पैदा नाही झाला त्याचा आविष्कार झालाय. सर माझा एक आविष्कार नावाचा मित्र होता. कॅमेऱ्यावर लक्ष दे नाही तर ही तुझ्या गदा करतो बघ आर पार. माझा गदा नेला उचलून. ए, ती गदा आण रे इकडं. कालच जत्रेतून आणला 90 रुपयाला पडलाय. 100ला म्हणला तर 10 कमी केला. कार चोट बाबा. ह्यावर भिकार चोट म्हणाले हे मला. तो तिथं बागेत एक लिंबा झाड आहे त्याचा पिवळा बघून लिंबू आणवर जाऊन बाबा लगेच आण. जा तू लिंबू. लिंबूचं का करत रे ना जादू तो ना करायचं सर. जादू तो ना. चला ऐका माझं सर. अंधश्रद्धावर भरोसा ठेवून बाबाचा पर्दाफाश करू का करायचे उपड. लवकर आण रे झाटू. लवकर आण रे लिंबू. त्यानं लय बोलाले. बेटा हे लिंबू आहे काही ह्याला मधातून चिरीन आणि कणी पाणी कणी काढला हो बाबा त्याच्यातलं पाणी कणी तुमच्या बरळकून होटावर पिळीन म्हणाला. लिंबू ओटावर पिळायची गरज नाही बाबा. पिवळा आण म्हणला होता हिरवा आणले त्यानं पहिला पिवळा लिंबू आणून दाखव. हो का डोसक्याला ताप आहे बाबा. अरे तुला लिंबू आण म्हणलो होतो पिवळा आणि ती शर्ट घालून आलास काळ आणि दिसलेलाच कावळा. ठेवा कर कावळा म्हण. अरे गपकी. हो का सर. लिंबू. लिंबूचा उलटा अर्थ. ए बेटा गहाण अजिबात बोलायच नाही तर माझ्यापाशी. बरं मला कत्तही जमत नाही आधी सांगलो मी. माझ्यापाशी काहीच बोलायच नाही तसलं. खान बोलायचं नाही म्हणले दुनियाच्या शिवाय दिले रे लिंबू. आई हो की त्या लिंबानं आता माझा फोडत होतास की गुटगा. तर मित्रांनो बाबाचा काय ह्या व्हिडिओ मध्ये लागणार झालाय मेळ. तर तुम्ही खावा 1 डझन केळ. आपण पाहू पार्ट 3 मध्ये. सॉरी मित्रांनो सॉरी.